पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 6वा अध्याय चाललाय. योगाचा अध्याय आहेच, पण ज्ञानदेवांच्या दृष्टीने हा कुंडलिनी योगाचा अध्याय आहे. आणि त्यामुळे त्यांच्या परंपरेमध्ये नाथ संप्रदायामध्ये जो कुंडलिनी योग सांगितला आहे त्या कुंडलिनी योगाचा इथे त्यांनी उहापोह केला आहे किंवा विस्तार केला आहे. त्या कुंडलिनी योगाचं स्वरूप समजून घेण्याकरता पुष्कळ गोष्टी समजून घ्यायला लागतात. त्याकरता गेल्या वेळी आपण पाहत होतो काही संकल्पना, आणि त्या सगळ्या संकल्पना त्या योगामध्ये एकत्र होतात आणि त्यामुळे ते अवघड आहे. एकाच वेळी मूलबंध, उडियाणबंध आणि जालंधरबंध हे तीनही एकाच वेळी साधणं, जसं आपण नाडी शोधन प्राणायाम करतो किंवा दीर्घ श्वसन प्राणायाम करतो. दीर्घ श्वसनामध्ये एक आवर्तन, दीर्घ श्वसनाचं जर आपण श्वासोच्छ्वासाचं केलं तर पुढची 2-3 आवर्तनं आपण सामान्य करतो, मग पुन्हा एकदा दीर्घ श्वसन करतो, पुन्हा 2-3 आवर्तनं सामान्य करतो. असा जो अभ्यास असतो तसाच हा अभ्यास आहे. पण हा अभ्यास कसा आहे की एका वेळी ते 3 साधायचं, त्या स्थितीमध्ये राहायचं, मग त्या स्थितीतून बाहेर यायचं ज्यावेळी ते कारण असं जालंधर बंध किती वेळ सहन होणार, उडियाण बंध किती वेळ सहन होणार, मूलबंध करून तो राहू शकेल. पण जालंधर आणि उडियाण त्यात ते 2 बंध जेव्हा सोडावे लागतात तेव्हा ते 2 बंध सोडायचे, पुन्हा सामान्य 4, 6, 8, 10 काय श्वास घ्यायला लागतील ते घ्यायचे आणि पुन्हा ते बंद करायचे. त्या बंधांच्या परिणामामध्ये आता अपेक्षा काय आहे ती आपण थोडं बघूया. एक तर त्याचं सूत्रच असं आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, की पिंडानी पिंडाचा ग्रास करायचा. पिंड म्हणजे पंचमहाभूत. हा पिंड हा देह ज्याने बनला आहे तो पंचमहाभूतांचा आहे. हा पंचमहाभूतांनी बनलेला जो देह आहे तोच साधने करता असलेलं आम्हाला सहाय्यक असं साधन आहे. त्यामुळे या साधनाच्या साह्याने म्हणजे या पंचमहाभूतांच्या साह्यानेच आम्हाला पंचमहाभूतांची आटणी करायची आहे. म्हणजे हे ज्याच्यात सांभाळलं जातं किंवा हे ज्याचं सूत्र असतं त्याला आपल्याकडे हा कुंडलिनी योग असं म्हटलं आहे. ह्या कुंडलिनी योगामध्ये योगी हा पांचभौतिक देहाचा राहत नाही. शेवटी सगळं वर्णन माऊलींनी केलंच आहे. त्यात आपण काही भर घालतोय असा काही भाग नाही आहे किंवा आपल्याला काही त्यातलं कळलं आहे असा भाग नाही, कारण हा विषय आपल्याला अगम्य आहे. कारण त्यांनी सांगितलं आहे तेवढं फक्त समजून घेणे, त्यातलं समजणं अवघड आहे. कारण तो परंपरागत सुद्धा माऊलींसारख्या एकाच व्यक्तीने त्याच्यावर एवढं अधिकारवाणीने लिहिलं आहे, अन्यथा अवघड आहे. तर त्यामुळे समजणंच मुळात विषय अवघड आहे. पण सुरुवात केली
की एकेका महाभूताची आठवणी करत जाणं हे एका बाजूनी सुरू होतं. दुसऱ्या बाजूनी जी अधोमुख सर्पिणी कुंडलिनी आहे त्या कुंडलिनीला जागृत करून ती निद्रिस्त आहे. त्याचं कारण असं, शक्ती आमच्या शरीरामधली जागृत झालेली नाही. आपण आमच्यासुद्धा म्हणायला नको, साधकच म्हणूया, की साधकाच्या देहातली शक्ती जी आहे ती शक्ती जागृत झालेली नसते, ती सुप्त असते. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी ती सुप्त शक्ती आहे. आणि ती कुंडलिनी किंवा देहामध्ये असणारी जी आपण त्या परवा म्हणजे गेल्या वेळी पाहिलं त्याप्रमाणे की तो जो ऊर्जेचा स्रोत आहे तो स्रोत सगळ्या बाह्य कर्माकरता वापरला जातोय. त्याच्यामध्ये शरीरात त्याची साठवणूक किंवा जपवणूक होत नाही. अनेक प्रकारांनी तो खर्ची पडतो. मनाला त्रास झाला खर्ची पडतो, संताप आला खर्ची पडतो, भरमसाठ काहीतरी चिंता करत बसलो खर्ची पडतो, नको एवढं शरीराच्याकडनं काम करून घेतलं खर्ची पडतो. सगळं म्हणून इथे 6व्या अध्यायात जे पुढे सांगितलं आहे योगाचं सूत्र ते युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. त्यांनी सांगितले प्रत्येक गोष्ट ही नियंत्रणातच पाहिजे. युक्त आहार, युक्त विहार, युक्त झोप, युक्त धावपळ, कर्म, क्रियाकलाप, तरच योग हा आम्हाला फलदायी होऊ शकतो. म्हणजे योगाचा अभ्यास करणाऱ्या माणसांनी कर्मयोग्यासारखं किंवा कर्माच्या मार्गाचं अनुसरण करणाऱ्यासारखं वाटेल तसं काम करणं झोकून देऊन हे चालणार नाही. जसं आपण पाहिलं आहे श्रीधर स्वामी समर्थांच्या संप्रदायातले श्रीधर स्वामींचा जबरदस्त कर्मयोग, काय कष्टवलं आहे त्यांनी देहाला, प्रचंड कष्ट केलेले देहाने. आता हा साक्षात कर्मयोगच आहे. पण ह्या कर्मयोगाच्या बरोबर हा जो योग आहे ध्यानयोग किंवा कुंडलिनी योग किंवा पतंजली योग, ह्या योगाला त्यांच्या बरोबरीने कष्ट करू म्हटलं तर चालणार नाही. एक वेळ हठयोगी करेल. हठयोगी जो आहे तो आपल्या शरीराला नियंत्रणात आणण्याकरता प्रचंड जोर जबरदस्ती करेल. कुंडलिनी योगामध्ये सुद्धा प्रचंड जोर जबरदस्ती करेल, त्याच्यावर खूप नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करील, परंतु त्याला भरमसाठ कष्ट करता नाही येणार. तो कष्ट घेईल ते आपल्या त्या त्या कार्यामध्ये घेईल, म्हणजे त्या आसनात घेईल, त्या प्राणायामामध्ये घेईल, ती जी पद्धती आसनाची अवलंबली आहे त्याच्यामध्ये घेईल, जे साधन त्याच्या परंपरेत सांगितलं आहे त्याच्यात घेईल. पण कर्ममार्गी मनुष्यासारखं भरमसाठ कर्म करावं हे नाही. माऊलींनी जे आधी सांगितलं आहे ते मात्र सर्व काळ लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. ती म्हणजे चांगलं एकांतात असणारं स्थान निवडावं आणि जे स्थान अडचणीचं होणार नाही असंच निवडावं, रम्य असावं वगैरे वगैरे. पण त्या स्थानावर राहूनच योगाभ्यास होईल. असं सगळीकडे हिंडता फिरता चालता बोलता जाता येता हे योगाभ्यासाचं स्वरूप नाही. एका प्रकाराने त्यांनी घेतलेला क्षेत्र संन्यासच आहे. शक्यतो ती जागा सोडून तो बाहेर पडत नाही. शक्यतो त्या स्थानावर राहून तो आपल्या उपासनेत राहतो, तो आपल्या साधन मार्गामध्ये व्यस्त राहतो. त्याचं कारण असं की जर असं मनुष्य इकडे 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 जर आपल्या वृत्ती जर जाऊ द्यायला लागला किंवा चंचल होऊ दिल्या तर मन पुन्हा एकाग्र होणार नाही. किंवा मनामध्ये इतर वृत्ती निर्माण करण्याची जर सवय झाली तर पुन्हा या योगाभ्यासामध्ये मन लागू शकत नाही. त्यामुळे सामान्यतः आपला प्रश्न कोणालाही असाच असतो. कोणी सत्पुरुष आपल्याला भेटले की आपण त्यांना म्हणतो, अहो काय करावं, आम्ही पण ध्यान करतो पण आमचं मन लागत नाही. मन लागेल कसं? कारण हजारो गोष्टींच्यामध्ये आमचं मन व्यस्त आहे आणि आमच्या मनाच्या इतक्या काही चिरफाळ्या केलेल्या आहेत, तर ते इतक्या दिशांना जाणारं मन आहे, ते असं ध्यान वगैरे गोष्टीमध्ये लागणं अवघड आहे. कारण त्याकरता पुष्कळ त्याच्यावरती नियंत्रण आहेत, संयम आहेत, त्याचा अभ्यास आहे, त्याच्याकरता विशिष्ट जीवन पद्धती आहे. त्यामुळे योगाभ्यास करत असताना योग ह्या एकाच विषयावरती त्या माणसाला एकाग्र व्हावं लागतं.
त्याचं कारण असं की हा सर्व विषय वृत्तींशी निगडीत आहे. हा सगळा विषय वृत्ती कशा, वृत्ती कमीत कमी कशा निर्माण होतील, वृत्ती सात्विक कशा निर्माण होतील, वृत्ती नियंत्रणात कशा येतील, हा सगळा विषय वृत्तींशी निगडीत आहे. त्यामुळे आत्ता आपण एक गोष्ट बघितली ती म्हणजे तीनही बंध एका वेळी करून त्या बंधांच्या मधून आपल्या शरीरामध्ये जी कुंडलिनी अधोमुख सर्पिणी असं जिचं वर्णन केलेलं आहे तिला जाग करणे, तिला धक्के देणे, तिला झोपेतून उठवणे आणि ती जी अधोमुख आहे तिला ऊर्ध्वमुख करणे. आता अधोमुखाची ऊर्ध्वमुख करायला काय लागतं? पुन्हा तेच, पुन्हा वृत्तीच जर बहिर्मुख असल्या तर ती कुंडलिनी ऊर्ध्वमुख होणार नाही, ती अधोमुखच राहील. कारण बहिर्मुख वृत्तींना सगळ्या बाहेरच्या गोष्टींची चिंता पडलेली आहे, त्यांच्यामध्ये त्याला रस आहे, त्या वृत्ती सगळ्या बाहेर रमणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या वृत्ती अंतर्मुख होऊ शकत नाही. मग योग्याला जे साधतं ते इतरांना साधत नाही का? साधतं ना. ज्ञानाला पण साधतं, भक्ती मार्गाने जाणाऱ्याला पण साधतं, भक्ती मार्गाने जाणाऱ्याला पण साधतं. त्याच्याच बरोबर जो कर्ममार्गाने जातो त्यालाही साधतं. पण त्याची चित्तशुद्धीची प्रक्रिया वेगळी आहे. भक्ती मार्गामध्ये चित्तशुद्धीची प्रक्रिया वेगळी आहे आणि तसंच ज्ञानमार्गामध्येही चित्तशुद्धीची प्रक्रिया वेगळी आहे. फक्त गीताकारांनी आपल्याला असं सांगितलं ह्यातला कोणताही एक मार्ग सामान्यतः आपल्याला अवलंबणं अवघड जातं आणि त्या एकाच मार्गाने आपण पुढे जाऊ शकू इतकं आपलं सामर्थ्य नसतं. आपण ह्या सर्व मार्गांचा त्यामुळे थोडा थोडा अवलंब करतो. कर्ममार्गाचा अवलंब करून आपण आसन घालून एका जागेवर बसून आपण भगवंताची पूजा करतो, स्तोत्र पाठ जप जाप्य आदी करतो. त्याच्याचबरोबर थोडंसं का होईना आपण ध्यानाला प्रत्येकजण बसतो, ध्यान करतो. त्याच्याचबरोबर ह्या कर्म आणि या दोन गोष्टी एकत्र जोडताना योग भक्ती जोडली जाते. भक्तीने जर हे सगळं केलं, जे पतंजलींना सुद्धा योगसूत्रात मान्य आहे, ते भक्तीने जर आचरलं गेलं तर अर्थात त्या तिघांचेही लाभ एकत्र मिळतात. आणि तसंच हे जे 8ही अंग आहेत योगाची, त्या सगळ्या अंगातला समाधी सोडा, पण 7 अंगांच्यापर्यंत सर्व अंगांचा अभ्यास थोडा 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 मनुष्य करत गेलं. यमनियम आचरणाने चांगलं असणं, चित्ताची शुद्धी व्हावी याकरता म्हणून मनातले विचार आदी, कृती आदी आणि आपलं दैनंदिन जीवन आदी गोष्टी ह्या आम्ही सुनियंत्रित आणि शुचिरभूत ठेवाव्या. कारण त्या नियमांच्या मध्ये पहिला शौच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की शुचिता, त्याच्यामध्ये शुद्धता, स्वच्छता, देहाच्या पातळीवरती सुद्धा शरीर स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. आणि त्यामुळे अंघोळ, मग अनेक योगी दिवसातून 3 वेळा अंघोळ करतात. भोजन करताना कोणते पदार्थ खायचे, वर्ज्य पदार्थ, विरुद्ध पदार्थ, अशा पदार्थांचं भोजन करत नाहीत. म्हणजे तिथे अनशन करतात, त्याचा स्वीकार करत नाहीत. त्याचं कारण असं आहे, आता फ्रूट सॅलड खातो आपण, फ्रूट सॅलड हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुधाच्या मध्ये किंवा बासुंदी काय करून किंवा मिल्कमेड काय असेल ते, पण दुधाचा कुठल्याही प्रकारचा प्रॉडक्ट, कुठल्याही स्वरूपातलं दूध, त्याच्यामध्ये जेव्हा आंबट म्हणजे ही सायट्रस फळं घातली तर काय द्राक्ष घालतो आपण, केळी घालतो, त्याच्यामध्ये एक सफरचंद फक्त असं आहे की जे न्यूट्रल आहे, उदासीन फळ आहे, पण बाकी मोसंब, संत्र, ह्या अनेक पपई आहे की जी त्रासदायक नाही आहे. परंतु अशा अनेक फळांचा जेव्हा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो तेव्हा दुधाबरोबर ते फळ हे विरुद्धाशन आहे. अशा अनेक गोष्टी आता हल्ली आपल्याला सूप हे डाएटला आपण फार मान्य करतो आणि सूप्स जेव्हा बनतात तेव्हा त्याच्यामध्ये दूध वापरतो. दुधाबरोबर मीठ हे वर्ज्यच आहे. पण आता आपण सर्व दूर खातो. दही भात कालवला तरी त्यात दूध घालतो आणि दुधात मीठ घालतो. म्हणजे आजकाल जी ॲसिडिटी वाढते किंवा जे अनेक त्रास आहेत आपल्याला होणारे, त्याच्यामध्ये विरुद्धाशन हा एक भाग आहेच. आपण सगळेजण का रोगाला बळी पडतो?
कारण ह्या सगळ्या मॉडर्न रेसिपीज ज्याच्यामध्ये ह्या पदार्थांमध्ये त्यांनी विरुद्धाशनाचा विचार केलेला नाही आहे, फक्त जिभेनी चालणारं, चवीनी चालणं एवढाच त्याच्या मागचा विचार आहे. असो, पण हा जो योगी आहे तो योगी त्या अन्नाचा स्वीकार करत नाही, अन्नाची शुचिता राखतो. अन्न कोणतं पाहिजे, कसं पाहिजे. हल्ली आता रामदेव बाबा पुन्हा सारखं सांगतायत की सगळ्यातच बदल ठेवा. एक धान्य खाऊ नका, एक तेल खाऊ नका, एकच प्रकारच्या भाज्या खाऊ नका. नाही तर पूर्वीच्या काळी या योग्यांचे ठराविक पदार्थ आहेत. हठयोग प्रदीपिकेमध्ये त्यांनी अगदी ठराविक पदार्थ सांगितलेले की कोणत्या धान्यांचा स्वीकार करा. आता आम जनतेकरता रामदेव बाबा सांगत असतील, कारण ते स्वतः काहीच खात नाही. लोकांना जे उगाचच पथ्य करा असं सांगून त्या लोकांना योगापासून हैराण करणं किंवा पथ्य करा सांगून लोकांना फारच कुपथ्याला प्रवृत्त करणं, याच्यापेक्षा सगळं खा, थोडं थोडं खा, बदलून खा, असं आता एक म्हणजे आता त्यांचा नवीन ट्रेंड आपण म्हणू. नाही तर पूर्वी असं ते सांगत नसत. पूर्वी ते म्हणायचे कुछ भी मत खाओ, ये मत खाओ, वो मत खाओ. त्यांचं पहिल्यांदा पण असं आहे, जेव्हा सामान्य पातळीवरती एखादा विषय लोकांपर्यंत रुजवायचा असतो तेव्हा त्याला काही थोडी मुरड घालावी लागते. असो, परंतु तो जो योगी आहे तो ठराविक पदार्थांचं सेवन करतो, शुचिता तिथून सांभाळतो, अंतःकरणात संतोष असावा लागतो. त्याच्यानंतर रोज काहीतरी साधन हे नित्यानी योग्य प्रकारे कठोरपणाने उत्तम प्रकाराने न चुकता पतंजलींनी जे सूत्र सांगितलंय, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी. आणि निरंतर केलं पाहिजे. सतु दीर्घकाल करत राहतोय आणि आता फळ कधी त्याचा फार विचार करता येणार नाही. म्हणाले अवघड आहे, योग काही इतका सोपा नाही. दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवित, त्याच्याविषयी आदर ठेवून जे करतो आहे ते मला फलदायी आहे असं मनामध्ये भाव ठेवून त्याचा अभ्यास केला पाहिजे. दृढ भूमीही, आणि अत्यंत आपल्या साधनेशी दृढ राहिलं पाहिजे. आता कसं होतं, एकदा रामदेव बाबा आले की रामदेव बाबांच्या मागे, आणखीन दुसरं कोणी भेटलं की त्यांच्या मागे, तिसऱ्यांनी आणखीन काही वेगळं सांगितलं तर त्यांच्या मागे, असा माणूस प्रत्येकाच्या मागे धावत राहतो. रामदेव बाबांच्या मागे धावून अजून पुष्कळ माणसं पुष्कळ काळ टिकली आहेत. एवढंच नाही तर प्रत्येकाच्या ठिकाणी योगमार्गाची किंवा अभ्यासाची पद्धती वेगळी आहे. आपल्या आपल्या पद्धतीने योगाचा अभ्यास पुढे नेत राहणं हे सर्वात जास्त योग्य आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय, हे जे साधन आहे शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान, या ज्या 5 गोष्टी आहेत, या 5 गोष्टी नियमात येतात. त्या नियमांचं पालन योग्याने करावं. आसनांचा अभ्यास नित्य करावा. योगाचा अभ्यास करायचा आहे तर काय काय करायला पाहिजे? नित्य आसन अभ्यास आहे, नित्य प्राणायाम अभ्यास आहे. प्रत्याहार जिंकावा लागेल. मनाला बाहेरच्या जगाच्या विषयीचं जे आकर्षण आहे ते आकर्षण दूर करून मनाला आत मुरडावं लागेल. म्हणजे मन अधिकाधिक अंतर्मुख झालं पाहिजे. धारणा जी आहे ती कशावरती तरी मन बांधून ठेवलं पाहिजे. एक देवता असेल, नाही तर गुरु असतील, नाही तर एखादा आपल्या आवडीचा विषय असेल की आपण ही आता आसनं करतो. आता आपल्या मनामध्ये धारणा काय आहे की आसन जय झाला पाहिजे. त्या आसन जयाकरता देह बांधून ठेवला आहे, मन बांधून ठेवलं आहे, बुद्धी बांधून ठेवली. अशा प्रकारे त्यांनी इथे जे म्हटलं आहे की हा जो योगी आता बसला आहे कुंडलिनी योगाच्या अभ्यासाला, त्यांनी ह्या सगळ्याच्या अभ्यासामधून अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे जे 5 यम आहेत त्या सगळ्याचं आचरण करून काही ना काही प्रमाणामध्ये त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. इथे तर प्रत्यक्षामध्ये तो त्यांनी जयच केलेला आहे. कारण त्याशिवाय इथे ह्या त्यांच्या परंपरेमध्ये असणारे जे वज्रासन आहे त्याचा जय होणं अवघड आहे. नाही तर त्यांनी तो जयच केला आहे, आसन जय झालेला आहे.
आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या प्राप्त आहेत. अंतःकरण जे आहे ते नियंत्रणात आहे. अशा सर्व प्रकारांनी तो योगी तयार होऊन मगच आसन करण्याकरता बसलेला आहे. आणि म्हणून तो आता जो अनुभव घेणार आहे तो अनुभव प्रत्यक्ष त्या कुंडलिनी योगाच्या अनुभवाशी तो आलेला आहे. आता त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा काय करायला पाहिजे. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरू स्मरण अनुभविजे. ही सर्वात महत्त्वाची आपल्या 12व्या श्लोकाच्या मध्ये आलेली ही पहिली म्हणजे 86वी ओवी आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या अंतःकरणाला आता हे जे आधीचे जे समस्या आहेत ना ह्या आता इथे कुठंच नाही. आत्ता मगाशी आपण म्हटलं तसं मन एकाग्र होत नाही, ध्यान लागत, ह्या सगळ्याकरता हा योग इथे सांगितलाच नाही. म्हणजे इथे जे सांगितलं आहे हे आपल्या सारख्यांच्या एलिमेंटरी स्टेजमध्ये अगदी प्राथमिक अवस्थेतला हा योगच नाही आहे. ही योगाची परिणत अवस्था आहे. योगामध्ये चांगला अधिकार प्राप्त करून घेतल्यानंतर आता योगमार्गाच्या एका साधन मार्गाचं फलित त्याला प्राप्त होतोय, फल मिळवतोय तो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले मग तेथ आपण करुणी सद्गुरू स्मरण. म्हणाले इथे काय करायचं आहे, सद्गुरूंचं स्मरण करायचं. एकाग्र अंतःकरण अनुभविजे. एकाग्र अंतःकरण झालं पाहिजे, सद्गुरूंचं स्मरण पाहिजे, म्हणजे पूर्ण श्रद्धाभाव अंतःकरणात पाहिजे. मन एकाग्र झालं पाहिजे आणि काय अनुभव मला घ्यायचा आहे, मला काय मिळावं ही अपेक्षा नाहीच आहे. जो देईल तो अनुभव आहे. आणि त्या अनुभवाकरता म्हणून त्यांनी सांगितलं की सर्व काही ही जर स्थिती प्राप्त झाली तर काय प्राप्त होतं. तैसे स्मरतैनी आदरे. सद्गुरूंचं स्मरण इतक्या आदरभावाने केल्यानंतर सबाह्य सात्विके वरे. अंतर्बाह्य तो सात्विक बनतो. त्याच्या देहाने आतही सात्विक आहे, बाहेरही सात्विक आहे. त्याच्या भोवतीचं वातावरणही सात्विक बनतं. जव कठीणपण विरे अहमभावाचे. आणि त्याच्या ठिकाणचा जो अहंकार आहे त्या अहंकाराचं कठीणपण म्हणजे अहंकार शिल्लक राहत नाही. योगी पावन मनाचा आणि साहे इतर जनांचा. त्याला जे जे काही सहन करावं लागेल तो अपमान इतर लोकांनी केलेला तो सहन करतो. का करू शकतो, कारण त्याच्या अंतःकरणामधून अहंकार पूर्णपणे निवृत्त झाला आहे. आता इथे ते म्हणतात आपण पूर्णपणे निवृत्त झाला आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की कठीणपणा विरे. त्याचा कठीणपणा जो आहे तो दूर होतो अहमभावाचे. अहंकाराचं कठीणपण मोडतं. राहिला तर कुठे आवश्यक 2 गोष्टी आहेत. असंही म्हणण्याचं कारण असं की अधिकारी पुरुष आहे आणि साधन करतो आहे, त्याला ती कुंडलिनीचा योग साध्य होईल त्याच्या टप्प्यावर आहे तो. तर त्याच्या अहंकाराचं स्वरूप काय, कठीणपण मोडे अहमभावाचे असं स्वरूप आहे. कठीणपण मोडे का, कारण अहंकाराचा जो दोषात्मक भाग आहे तो निघून गेलेला आहे आणि त्यातला जो आवश्यक भाग आहे तो शिल्लक आहे. कारण मी साधन करतो आहे, माझं साधन योग्य झालं पाहिजे, त्याच्याकरता मी प्रयत्नशील असलो पाहिजे. आणि मग जी प्रत्येक क्रिया आहे ती प्रत्येक क्रिया अधिकाधिक निर्दोष कशी होईल, सदोषतेपासून दूर कशी जाईल याचा विचार किंवा याचा अभ्यास सातत्याने केला जातो. आणि तो जो अभ्यास आहे तो अभ्यास त्याला लाभदायी ठरतो. आणि म्हणून तो अभ्यास करत राहतो. अभ्यास करताना आवश्यकता काय असते, मी अभ्यास करतो, माझा अभ्यास झाला पाहिजे, माझ्या अभ्यासाला एक धार आली पाहिजे. त्या ठिकाणी श्रद्धेने अगदी डटून उभं राहून किंवा त्या स्थानावरनं न डळमळता माझा अभ्यास अगदी निशंकपणाने पुढं गेला पाहिजे. ही जी जिद्द आहे ती जिद्द त्याच्या ठिकाणी निर्माण होते. ती जिद्द आहे ती अहंकारच आहे. पण तो अहंकार कसा आहे, सात्विक अहंकार आहे. म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं ना सबाह्य सात्विके भरे. अंतर्बाह्य तो सात्विक भावाने भरून राहिलेला असतो. ही सात्विकता हा आवश्यक असणारा अहंकार हा जो भाग आहे त्या भागाचा विचार करून ते पुढे जातात. ऐसे ऐक्य हे सहजे
फावे तव राहीजे मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. असं जेव्हा ऐक्य प्राप्त होईल म्हणजे अहंकार मोडेल, त्याचबरोबर मन सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य भावानी शरण राहील आणि अंतःकरणाची एकाग्रता ढळणार नाही, अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा त्यांनी सांगितलं की विषयांचा विसरू पडे. त्याला आता बाहेरच्या जगाच्या विषयीचं आकर्षण जवळजवळ लोप पावत येतं. इंद्रियांची कसमस मोडे. कसमस म्हणजे धाव, इंद्रियांच्या ठिकाणी असणारा. कारण काय आहे, आपण असं काही साधन करायला जर गेलो तर सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही मनुष्याच्या इथे बंड करून त्याला त्रास देतात. म्हणजे त्याला जर असं वाटलं आज खाऊ नये, आज जेवू नये, आज एकादशी आहे, सकाळी उठल्यावरच भूक लागते. एरवी 12 वाजेपर्यंत मनुष्य काही न खाता राहतो, पण आज खायचं नाही ठरवलं की हे जे आहे हे त्याला खेचून त्या विषयांमध्ये घेऊन जाणं हे इंद्रियांचं वैशिष्ट्य आहे. आणि ती का असं करतात? कारण की आमच्या नियंत्रणात नसतात म्हणून ती आमच्यावर स्वार व्हायला बघतात. ती होतात आधी स्वार मनावरती, आणि मनावर स्वार झाली की मग आमच्या बुद्धीवर स्वार होऊन ती आमच्यावरती अधिराज्य गाजवत राहतात. इथे त्यांनी सांगितलं इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. आणि मन जे आहे जणू एखाद्या वस्त्राची घडी करावं तसं मन सगळ्या बाजूनी गोळा होऊन एका ठिकाणी येऊन हृदयात येऊन थांबतं. म्हणजे काय? प्रत्याहार पूर्ण साधला. प्रत्याहार त्याची बाहेरची धाव पूर्ण मोडली. त्याची गती जी आहे मनाची ती गती आता अंतर्मुख झाली, ते आत वळलं. आणि म्हणून ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहीजे मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. आता हे केव्हा साधलं? हा सारखा अभ्यास चालू आहे तेव्हा. अजून बंध वगैरे काही आलेले नाही. तर आता इथे झालंय काय? फक्त मग तेथं आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरू स्मरण अनुभवीजे, एवढंच आहे. एक आसन घेतलेलं आहे, आसनावरती बसतो आहे, अभ्यास करतो आहे. अभ्यास करत असताना योगाचे बाकीचे नियम सांभाळतो आहे. ते नियम सांभाळता सांभाळता अशी स्थिती येते की अंतःकरण मुरडून हृदयामध्ये जाऊन स्थिर होतं, मन एकाग्र होतं. त्याचबरोबर इंद्रियांना त्या चित्तवृत्तींना क्षणात शांत करण्याचं सामर्थ्य आहे. फार झगडा देत बसावं लागत नाही, ते आता सहज होतं. हे सगळं झालं की मग ते म्हणतात ऐसे ऐक्य हे सहज आहे. हे जेव्हा सहज भावाला येतं, म्हणजे रोज त्याला दामटून करून घ्यावं लागत नाही, त्याला अवस्था सहजतेची येते. फावे तव राहीजे मग तेणेची बोधे बैसीजे. हे जेव्हा साध्य होतं त्यावेळी मग काय करायचं? राहीजे म्हणजे मग थांबावं. ही जी साधना चालू केलेली होती सद्गुरूंच्या स्मरणपूर्वक मनाच्या एकाग्रतेची, ती साधना आता फलाला आली आहे किंवा ती साध्य झाली आहे. मग फावे तव राहीजे मग तेणेची बोधे बैसीजे, त्याच ज्ञानावर तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. मग आसनाचा अभ्यास करावा. मग त्यांच्या परंपरेमधलं जे वज्रासन आहे ते त्यांनी सांगितले. आता ते काय आपल्याला कळणार नाही, त्याचं वर्णन काही आपण करणार सांगू शकणार नाही. मग इथे लिहिलेली आहेत त्याच्याकरताच्या ओव्या, पण त्या ज्याला त्याचा अभ्यास करायचा आहे त्यांनी बघाव्या. प्रवृत्ती मागवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. म्हणाले आता काय होतं? आता वरच्या ओळीच्या आधी नंतरचं जी ओवी आहे ती आपण आधी घेऊ. मग त्यांनी म्हटलं की मनाची घडी झाली. सगळ्या प्रकारांनी शरीर, मन, बुद्धी आसनाच्या आणि प्राणायामाच्या अभ्यासामधून म्हणजे योगाच्या अभ्यासामधून मनाची एकाग्रता आदी गोष्टी सगळ्या साधल्या. आता या साधल्यानंतर ऐसे ऐक्य सहजे फावे तव राहीजे मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. त्या ज्ञानाने तो आसनावर बसला. आता अंगाते अंग करी, म्हणजे आता आसनावर बसल्यानंतर शरीर जे आहे आपल्याला प्रयत्नपूर्वक खांदे नीट ठेवायला लागतात. कारण ते त्याला नीट ठेवण्यात किंवा त्या खांद्यांमध्ये
चांगल्या प्रकारे अंतर घेण्यात किंवा हृदयाकाश विशाल करण्यात, विकसित करण्यात किंवा त्याला बऱ्यापैकी अवकाश देण्यात आपल्याला मेहनत करावी लागते. हे जे आहे हे ह्या मेहनतीशिवाय ते तिथं राहत नाही. आणि तो बिचारा अभ्यास करताना प्रयत्नपूर्वक मेहनत करत राहतो आणि ते साधण्याचा प्रयत्न करतो. आता काय होतं, आता अंगाते अंग करी. आता शरीराला आपल्या मेहनतीने उभं राहावं लागत नाही. आता शरीरच शरीराला बरोबर ठेवतं. त्याच्यावर जो संस्कार करत आणला आत्तापर्यंत, जो अभ्यास केला, त्या अभ्यासामधून शरीराला वळण लागतं आणि शरीराला लागलेल्या वळणामुळे शरीर आपोआप तसंच राहतं आणि शरीर शरीराला सांभाळतं. म्हणजे पाय जरासे हल्ले तर लगेच शरीर त्याला सावरून घेतं. पवनाते पवनूची वरी प्राणायाम करतो आहे. त्या प्राणायामामध्ये सुद्धा ज्या तऱ्हेने अगदी योग्य प्राणायाम झाला पाहिजे. काय होतं, एक श्वास घेतला, त्या श्वासात थोडी घाई झाली, नंतरच्या श्वासात फारच सावकाश झालं, पुढच्या श्वासावर लक्षच राहिलं नाही. आपल्या प्राणायामामध्ये आपलं एक तरी श्वासोच्छ्वासाचं आवर्तन हे शास्त्रशुद्ध होतं का? होत नाही. प्रत्येक वेळी आपल्याला त्याला शिकवावं लागतं की कसा हलके तो वर गेला पाहिजे, कसा स्पर्शत, कुठे स्पर्शत, काय गतीनी तो गेला पाहिजे, काय गतीनी तो आला पाहिजे. म्हणजे अगदी मुलायमपणाने तो प्राणायाम साधला पाहिजे. त्याच्याकरता एकदा त्या प्राणायामाकडे लक्ष राहिलं की आसनाचं लक्ष बिघडतं, आसनाकडे लक्ष आलं की प्राणायामाचं लक्ष बिघडतं. म्हणजे आपल्याला ती एक कला आहे, ती साधून घेऊन बरोबर त्या पद्धतीने शरीर तोलून धरून, कारण कमरेपासून शरीराचे प्राणायाम करायचं म्हणजे 2 भाग कल्पिलेच पाहिजे, कमरेच्या खालचा आणि कमरेच्या वरचा. कमरेच्या वरचा जो भाग आहे तो वरच्या वर तोलला गेला पाहिजे आणि कमरेचा खालचा भाग जो आहे तो खाली जमिनीला घट्ट धरून राहिला पाहिजे. शरीर खालून वर उचलता कामा नये, ते खाली ढकलून खाली गेलं पाहिजे, ते चांगलं खाली स्थिर झालं पाहिजे. म्हणजे त्या शरीराला सुद्धा खाली राहण्याकरता जडत्व नाही, पण जसा एखादा दगड त्या जमिनीवरून थोडाही वर येत नाही, तसं कमरेच्या खालचं शरीर कशाही करता उचललं जाता कामा नाही आतून. आता हे झाला अभ्यास. अभ्यासानंतर काय होतं, ते सहज तसंच राहतं आणि सहज तसंच राहिल्यामुळे ते हळूहळू हलकं बनतं आणि हलकं बनून ते खाली जमिनीला धरून राहण्याची जी त्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया स्वाभाविक होते. त्या स्वाभाविक स्थितीमध्ये आता हे जे वरचं शरीर आहे ते शरीर कमरेच्या खालच्या देहभागाला तोलावं लागत नाही. हे जे धड आहे हे कमरेच्या वरचं ते आपोआप वर उचललं जातं. ते आपोआप वर उचललं की खांदे आपोआप आपल्या जागा घेतात आणि त्या स्थितीमध्ये हात आपोआप जागेवर राहतात आणि जे शरीर आहे ते शरीर कार्यकारी होतं. म्हणून ते सांगतात की आता काय होतं, शरीरच शरीराला सांभाळतं. आता इथे पवनाते पवनूची वरी म्हणजे श्वासोच्छ्वासच आपला श्वास उच्छ्वासाला, उच्छ्वास श्वासाला एकमेकांना सांभाळत राहतो. वरी म्हणजे त्याचा स्वीकार करतो. म्हणजे आता श्वास घेतो आहोत ती सगळी कला आहे. या आम्हाला ती जर साधली तर त्याच्यातून काय मिळतं, योग्य प्रकाराने योग्य वेळेत श्वास आणि उच्छ्वास जर बरोबर चालू राहिले तर त्या प्राणायामाची सर्वात जास्त उत्कट फलं मिळतील ना आपल्याला. कारण तो कसा श्वासातनी जावा, आमची मनस्थिती काय असावी, आम्ही स्मरण कशाचं करावं, आमचा मेंदू कशाने भरावा, आमचा श्वास जो आहे तो शरीरातून प्रवास करताना कसा करावा, त्याला एवढा सुद्धा धक्का लागता कामा नाही. तो श्वास तिथून सुरू झाला की अलगद आत जाऊन तसाच तो अलगद बाहेर आला पाहिजे. मग ते जे असेल ते जो प्राणायामाचा प्रकार करत असू तो, पण तो आम्हाला इतका सुंदर साधला पाहिजे. ते म्हणतात इतका दीर्घ अभ्यास केला की हे हळूहळू साधतं. हे साधण्याकरता किंवा हे साधायचं जरा थोड्या काय म्हणू आपण थोडं खडबडीत आहे, थोडं स्थूल पातळीवर आहे. तितकंसं त्याला आलेलं जी सफाई
किंवा पॉलिश असं हे त्याच्या ठिकाणी नाही. पण भक्ती मार्गामध्ये जेव्हा एखादा साधक किंवा एखादा नामधारक ते जे स्तोत्र आहे ते स्तोत्र ज्या पद्धतीने आळवतो आणि तो ते ज्या पद्धतीने म्हणतो ते म्हणत असताना त्याच्या ठिकाणी आपोआप श्वासाची लय तयार होते आणि ती लय आपल्या नामस्मरणामध्ये तयार होते. मग असं घाईने उरकायचं नामस्मरण काही करत नाही, ते आपल्या उगीच माळा मागे टाकत जाणार. पण त्या प्रत्येक नामावरती योग्य प्रकाराने तो जप त्याची ती आवर्तनं तयार झाली पाहिजे, त्याची एक लय एस्टॅब्लिश झाली पाहिजे. जसं तबला की गायकाने एकदा लय दिली पदाची की ताबडतोब तबलजीला कळतं की काय गतीने आता हे वाजवायचं आहे, त्याचं आवर्तन कसं असेल त्याची गती समजते. त्या तो जो ताल कशाला म्हणतो आपण, ताल आणि लय, त्यांनी लय दिलेली असते, हा ताल पकडत असतो आणि मग त्या पकडलेल्या तालामध्ये ती लय बरोबर बसते. तसं नाही झालं तर गायक सांगतो जरा हळू वाजवा किंवा तो सांगतो जरा जोरात वाजवा. ही तर त्याची कौशल्याची बाजू आहे की त्यांच्या लईबरोबर समजलं पाहिजे की ताल काय गतीत असणार आहे ते. तसं या प्राणायामाचं आहे की श्वासोच्छ्वासाला सुरुवात झाली की एक स्थिती अशी येते. आता ही कशाच्या संदर्भात म्हणतोय आपण, स्तोत्राच्या एखाद्या जपाच्या संदर्भामध्ये इतका तो बरोबर त्या लयीत म्हणत गेला पाहिजे. म्हणून आपल्याकडे गेय घेतला आहे, ओवी आहे. आता ओवी हा छंद घेतला की ओव्या वाचताना काही लोक फार सुंदर वाचतात. एकदा वाचायला सुरुवात झाली त्यांची लय हलत नाही. ओवीतली अक्षरं मागे पुढे झाली तरी लय हलत नाही. म्हणजे काय, त्या छंदात तो जो श्वास आहे त्या श्वासाचा प्राणायाम सुरू होतो आणि त्याचे लाभ असे आहेत की असं म्हटलं जातं की शब्द ब्रह्म म्हणजे आणि हे नाद ब्रह्म. शब्द ब्रह्म हे प्रत्यक्ष शब्द वापरतो, त्याचा उपयोग करतो, त्याचा अर्थ समजून घेतो, त्या अर्थाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन आमचा भाव आम्ही उत्कट किंवा मध्यम जसा असेल तसा घडवत जातो. पण त्याचबरोबर त्याला नाद आला, त्याला लय आली की नाद हे सुद्धा या सृष्टीमध्ये परब्रह्माचंच रूप आहे. आणि या शब्दाच्या बरोबर म्हणून तर गीताला किंवा गाण्याला नादाला ब्रह्म म्हटलं आहे की ते नाद ब्रह्म आहे. आणि म्हणून भजन म्हणा, म्हणून कीर्तनामध्ये संगीत आणा, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केवळ मनोरंजनाकरता नाही आहेत. त्या सर्व गोष्टी या मनुष्याला एका लयीमुळे त्याच्यामध्ये चांगल्या तऱ्हेने रमण्याला उपयोगाला येतात. आणि म्हणून इथे जे त्यांनी म्हटलं आहे ना की जसा प्राणायामाचा अभ्यास त्याला ती लय मिळवून देतो, तसं भक्ती मार्गामध्ये त्या मंत्राची लयसुद्धा त्याला एका विशिष्ट पद्धतीने एकाग्र करून देतो. ती लय आपोआप निर्माण होते, ती लय तयार होते, आपल्यापुरती ती आपल्याकरता सिद्ध होते, स्थिर होते. आणि मग ती जी लय आहे ती काही फार वेळ लागत नाही माणसाला त्या लयीत यायला. जी माणसं पारायणं, ज्ञानेश्वरीची पारायणं, गाथेची पारायणं अखंड करत असतात, ते पारायण करणाऱ्यामधला जो खरा पारायण करणारा कोण, ज्याला ती लय साधली आणि ज्याची लय कधी हलत नाही. कारण तो त्या छंदाची उपासना करतो, तो पारायण करत नाही नुसतं, त्याला त्या नादब्रह्माची उपासना येते. आणि त्या उपासनेमधून भक्ती, आपण म्हटलं ना की प्रत्येकामध्ये कर्म आहे, या भक्तीमध्ये सुद्धा नामस्मरण करणं कर्म आहे, भजन म्हणणं कर्म आहे, एखादं स्तोत्र म्हणणं कर्म आहे. कर्माच्या माध्यमातून भाव आणि लय दोन लय मिळणं आणि त्या लयीतून फायदा होणं म्हणजे कर्माचा फायदा मिळणं. जसा योगामध्ये की प्राणायाम नावाचं कर्म करत राहिलं की त्या प्राणायामामधून लय आणि त्या लयीमधून आपल्या चित्ताच्या शुद्धीकरता आवश्यक ती स्थिती निर्माण करणं. कारण आपण पाहिलं आहे सूत्र की या प्राणायामापर्यंत तर अगदी सरळ, प्रत्याहारापर्यंत सुद्धा अगदी सरळ. हठयोग जो आहे तो सारखा आपल्याला एकच सूत्र सांगतो, चले वाते चले चित्तम.
जसा वारा म्हणजे जसा श्वास आणि उच्छ्वास चालतो तसं आमचं चित्त चालतं. एक लय जर सुरू झाली तर तो माऊलींनी पुढे म्हटलंय, म्हणाले हा जो प्राण आहे जे उपनिषदांमध्ये म्हटलंय, इथेही त्याचा उपयोग केला आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलंय श्वास आणि उच्छ्वास काय आहे, हा एक जोड भात आहे. भाताच आहे हा. भाता जसा आपण कलईवाला सुद्धा एक हे करतो की नाही भात यांनी, तसा हाही एक भाताच आहे. पण हा जोड भात आहे, प्राणाला सुद्धा उद्दीपित करणारा आणि अपानाला सुद्धा करणारा, प्राणापानांची गती सिद्ध करणारा भात आहे. त्यांनी सांगितलं ही लय सिद्ध व्हायला पुष्कळाधी साधन आहे, ते साधन आता झालं आहे. म्हणून पवनाते पवनूची वरी, म्हणून जो श्वास उच्छ्वास आहे प्राणायामामध्ये, जो प्राणांचा आयाम आहे, त्या प्राणाच्या आयामामध्ये बाहेर काही कुणाला करावं लागत नाही. तो वायूच, तो श्वासच श्वासाला योग्य तोल देतो, योग्य प्रकाराने सांभाळतो. आणि त्यांनी सांगितलंय की ऐसे अनुभवाची उजरी होची लागे, असा अनुभव यायला लागतो. कशाचा अनुभव येतो की शरीर आपोआप सांभाळलं जातं. म्हणजे काय झालं, साधनेत सहजता आहे. प्राणायाम करत असताना प्राणायाम सहज झाला आणि मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. मग आता काय होतं, हे जेव्हा साधलं त्यावेळी मग त्याचा बोध त्याच्या ज्ञानाने आसनावर बसावं. म्हणजे कोणतं आसन, आता अंगाते अंग करी पवनाते पवन उच्चवरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. हा अनुभव आता यायला लागल्यानंतर प्रवृत्ती मागवती मोहरे, आता त्याची फलं सांगतायत. आता आसनावर बसलेलं आहे, आसन सहज झालं आहे. 2 स्टेजेस, ते 3ऱ्या टप्प्यावर आले. पहिल्यांदा मन एकाग्र करून सद्गुरूंचं स्मरण करून बसले, त्याच्यातून मनाला जे साधायचं आहे ती एकाग्रता साधली. म्हणून त्याच्यातनं फल काय मिळालं, अहंकार हळूहळू लुप्त होत चालला, अहंकाराचं कठीणपण मोडत चाललं. मग प्रत्याहार वाढला, अंतःकरण आतमध्ये मुरडून गेलं. मग त्याच्यानंतर काय झालं की त्याचा सहज लाभ म्हणून शरीरामध्ये आसन आणि प्राणायाम या दोघांचा स्वाभाविकरित्या जय झाला. स्वाभाविकरित्या आपल्याला पुढे घ्यायचं आहे, आत्ताच आपण त्या सगळ्या मार्गात जायला नको. आपल्याकडे आसनाचं फल अनंत समापत्ती ज्याला म्हटलेलं आहे, त्याच्या आधी असं म्हणले प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तीभ्या. प्रयत्नामध्ये जेव्हा शैथिल्य येतं, म्हणजे ही स्थिती की शरीर शरीराला सांभाळतं, प्राण प्राणाला सांभाळतो, अपान प्राण यांचं योग्य ते नातं किंवा योग्य ते स्वरूप त्या ठिकाणी स्थिर होतं. अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा काय होतं म्हणाले, मग तेणेची बोधे बैसीजे, म्हणे ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. हा अनुभव पुन्हा पुन्हा येतो त्या आसनावर बसल्यानंतर. आता इथे झाल्यानंतर घडतं पुढे काय, प्रवृत्ती मागवती मोहरे. आता प्रवृत्ती शिल्लक राहत नाही. आता इतकी स्थिती पुढे गेली बघा, ज्याची प्रवृत्ती संपली, म्हणजे आपण विचार करण्याचा विषयच नाही आहे, हा आपल्याकरता विषयच नाही आहे. हा भल्या भल्या योग्यांना सुद्धा अनेक जन्म घालावे लागतील. तर जेव्हा प्रवृत्ती पूर्णपणे माघारी फिरली, समाधी ऐलाडी उतरे. आता समाधीच्या तो योगी पुष्कळ जवळ आला. आता समाधी हा पहिलं तीर नाही राहिला, आता समाधी ऐलतीरावरती आली. ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेळू. आता काय होतं, आपण जे मगाचपासून म्हणतोय ते, हे सगळं अभ्यासाने जागेवर बसला की सगळं ताब्यातच येतं. आता अशी स्थिती येते की सगळं काही हातात आलेलं आहे, आता फक्त समाधीचा अभ्यास शिल्लक राहिलेला आहे. ताब्यात म्हणजे बैसत खेळू, ताब्यात आलं इथेच. अवघे अभ्यासू सरे, सगळा अभ्यास आहे तो आता संपला. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जेला आता परियसी. आता म्हणाले प्रत्यक्ष अभ्यास करण्याची जी मुद्रा आहे ती तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी आपल्याला बाकीच्या गोष्टी सोडून द्या, आपल्याकरता ही ओवी सांगून टाकली आहे.
म्हणाले 99वी ओवी, अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण, वज्रासन गौण नाम यासी. वज्रासन ज्याला म्हणतो आपण, ते वज्रासन हे ह्याला गौण नाम आहे. वास्तविक पाहता हे वज्रासन नव्हे, हे एक सिद्धासन आहे की जे आमच्या संप्रदायामध्ये म्हणजे कुंडलिनी योगाच्या नाथ संप्रदायामध्ये नाथपंथीयांनी सिद्ध केलेलं आहे. मग ते पाय कसे ठेवायचे, त्या टाचा कुठे ठेवायच्या, हात कुठे ठेवायचा, हे सगळं त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी वरती वर्णन केलं आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात की अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण, वज्रासन गौण नाम यासी. ऐसी आधारी मुद्रा पडे, आधारी मूलाधार चक्रावरती मुद्रा पडे म्हणजे मूलबंध साधला जातो. आणि आधीचा मार्गू मोडे, आत्तापर्यंत अपान वायू जे कार्य करतोय ही मूळची गती आहे. म्हणजे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण व्यवहारामध्ये अपान वायू, त्याचं कार्य, त्याचं क्षेत्र हे आपण इकडे तिकडे वाचून आपल्याला खूप थोडं माहिती आहे. परंतु इथे त्यांनी म्हटलं आहे की प्राणाचा संचार आणि अपानाचा संचार म्हणजे नाभिस्थानाच्या खाली अपान कार्यकारी आहे आणि तिच्यावरती प्राण कार्यकारी आहे. त्यामुळे अपानाची गती अधोगतीच आहे. तो खालच्याच बाजूला कार्यकारी होण्याकरता तो गतिमान आहे. आता त्याची ती गती ही मोडायची आहे आणि ती गती मोडून म्हणून ते सांगतात की ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे. तो आला कुठपर्यंत की अपानाची जी गती आहे ती गती त्यांनी बदलली, त्याला ती बदलवता आली. तेथ अपानू आतलीकडे ओहोटो लागे. त्यामुळे अपानाचा जो मार्ग आहे किंवा नेहमीची गती आहे, जी दिशा आहे, ती दिशा बदलली. तो संकोचला. तो सर्वदूर हात पाय सगळ्यामधून, म्हणजे आता हात नाहीच वर असल्यामुळे, पण कमरेपासून अगदी पायाच्या शेवटच्या नखापर्यंत तो ज्या प्रकाराने कार्य करतो. बरं, आपण काय फक्त तिथंच राहतो का? नाही, पुन्हा सगळ्या शरीरात तर संचार करतोच. कारण ऊर्जा तो प्राणाला देतो. त्यामुळे प्राणाला ऊर्जा देताना आणि अपान हे आपल्याला समजून घेताना वेगळं अपानाचं स्वरूप आहे. नाही तर प्राण आणि अपान एकाच प्राणाचे भाग आहेत, एकाच ऊर्जेचे भाग आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे सगळे त्यांचे समजून घेण्याकरता केलेले भाग आहेत. त्यामुळे जी प्राणाची किंवा जी ऊर्जेची खाली जाणारी गती, म्हणजे जसं आता रक्त आहे, रक्ताचं अभिसरण होतं. कसं होतं? रक्त वरून खाली जातं पुन्हा खालून वरती येतं, ते फिरत राहतं. ही जशी गती आहे, मेंदूपासून तेच, मुखापासून तेच, पायांपासून तेच, सर्व ठिकाणी अशीच गती आहे की जी गती सर्वदूर राहते. तर त्या गतीतली जी गती आम्हाला अधोमुख गती आहे, ती अधोमुख गती मोडली आहे. जे देहामध्ये त्या अपानाच्या गतीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं. म्हणून तेथ अपानो आतलीकडे ओहोटो लागे. ओहोटो म्हणजे संकोच. तो संकोचायला लागतो, आत आत तो थांबतो. आता त्याचा जो व्याप आहे, तो व्याप आत्ता आपण बोललो ना की जो देहामध्ये सर्वदूर पसरलेला आहे, त्या सर्व ठिकाणाहून तो कुठे येऊन थांबतो? मूलाधार चक्रापाशी. तिथे येऊन थांबलाय. म्हणाले समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानव लोकयन. म्हणाले इथे कसं आहे? समम काय. काया, आता आपल्याला पुन्हा इथे वेगळा विचारच करायला नको, कारण माऊलींनी त्याचा अभ्यास खूप आधीच करून मागितला आहे. शरीर बरोबर संतुलित राहिलंच पाहिजे. वर त्यांनी सांगितलं आहे त्याच्याशिवाय ती मुद्रा किंवा ते आसन सिद्ध करून बसायचंच नाही आहे. म्हणून तेणेची बोध हे आसनावर बसायचं आहे. तो बोध ते ज्ञान आहेच, बैसीजे आसनावरी. आता इथे स्थिर झालेलंच आहे आसन. समम काय शिरोग्रीवम, सगळं बरोबर संतुलित आहे. नाही तर आपण कसं एका डोळ्यावर जास्त ताण देऊन पाहतो, एका डोळ्यावर कमी देतो. शरीराचा भार एका बाजूला जास्त टाकतो, एका बाजूला कमी टाकतो. बसताना सुद्धा एका बाजूला जास्त झुकतो, दुसऱ्या बाजूला कमी झुकतो. असं अनेक प्रकाराने मनुष्य शरीराचं संतुलन राखत नाही. आपण राखतच नाही. दातांनी चावताना सुद्धा एकाच बाजूने जेवतो, दोन्ही बाजूनी सारखं चावतो असं होत नाही.
आणि म्हणून 2 डोळ्यांनी सारखं पाहत नाही, 2 कानांनी सारखं ऐकत नाही, 2 नाकपुड्यांनी योग्य प्रकाराने श्वास घेत नाही. खूप गोष्टी आहेत त्याच्यामागे की ज्याच्यात संतुलन आम्ही साधत नाही. इथे त्यांनी सांगितलं की शरीराचं संतुलन, मस्तक आहे, हनुवटी आहे, हे सगळंच्या सगळं म्हणाले समानतेने ठेवावं, त्याच्यामध्ये संतुलन असावं. धारयन अचलम स्थिर, आणि त्याला धारण कसं करावं? अचल, त्याला हलू देऊ नये. सारखं आसनामध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे गतिमान होऊ नये. धारयन अचलम स्थिर, ते स्थिर असावं. नंतर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन, आणि आपल्या स्वतःच्या नासाचं अग्र, आता त्याच्यावरती पुष्कळ चर्चा आहे. अग्र हे का अग्र हे, कशाला अग्र म्हणायचं? इकडे म्हणायचं का इकडे म्हणायचं? कारण हे टोकही अग्रच आहे आणि हेही टोकच आहे, त्यामुळे अग्रच आहे. तर कुठे ठेवायचं? हे परंपरागत आलेलं गुरुमुखातून काही विषय आहेत, ज्यांनी जसे ठेवायचे. कारण काय, व्यावहारिक पातळीवरती जर आपण म्हटलं आज्ञाचक्राच्या ठिकाणी, तर आज्ञाचक्राच्या ठिकाणी मोठं कठीण आहे. कारण ही जी दृष्टी आहे ती जर अशी वर आज्ञाचक्राच्या ठिकाणी उरफाटी लावली तर पहिल्यांदा अधिकार नसेल तर तो वेडाच व्हायचा. कारण हे राहत नाही, शरीर चांगलं शिल्लक राहत नाही, ते कार्यरत होऊ शकत नाही आणि त्याच्याकडे अनेक दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असं सांगता येत नाही. दुसरं असं की अशी उरफाटी जर दृष्टीवर न्यायची आहे तर नुसतं तेवढंच उरफाटं चालत नाही. जीभ आहे, ही जीभसुद्धा इथे जिथे जोडली आहे आपल्या इथे खाली, आणि त्यामुळे बाहेर येण्याला मर्यादा आहे जिभेला. ते अडकवतं ना खालचं जे जोडलेलं आहे जबड्याच्या इथे खालच्या बाजूला, त्यामुळे जीभ ठराविक प्रमाणात बाहेर येते. योगी आधी हठयोगी त्याचा वेगळाच अभ्यास करतात. तो अभ्यास करून रोज थोडी त्याची सगळी प्रक्रिया दिलेली आहे त्यांनी. थोडं 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 त्याला कापत 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 हे जे टोक जोडलेलं आहे ते जोडलेलं टोक कापून त्या जिभेपासून मोकळं करतात आणि ती जीभ हळूहळू करत मोकळी करून सगळे उपाय दिले. कापल्यावर जखम होते, मग जखम कशी बरी करायची, मग पुन्हा किती दिवसांनी कापायचं, असं करत करत ती जीभ आहे अशी सगळी बाहेर येते. आता ती अडकत नाही, तिला पूर्णपणे बाहेर येता येतं. मग अशी बाहेर येऊ शकणारी आणि पाहिजे तशी वळणारी जीभ आतमध्ये टाळूच्या वर आतून ते वर नेऊन लावतात आणि त्याला म्हणतात की ही जी उफराटी दृष्टी आहे, याला जी खेचरी मुद्रा, अशा अनेक मुद्रा करताना किंवा वर दृष्टी ठेवताना अशा अनेक गोष्टी त्या त्या ठिकाणी किंवा त्या त्या संप्रदायात सांगितल्यात. तर आता आपण काय करणार? त्यामुळे हा विषय आपला नाहीच आहे. त्यामुळे इथे फक्त नासिकाग्र म्हणजे आपण आपलं एवढं नासिकाग्र म्हणावून विषय सोडून द्यावा. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की दृष्टी नासिकाग्र ठेवावी आणि दिशांकडे बघणारी नसावी. म्हणजे तो माणूस आता तो बघणारच नाही खरं म्हणजे, पण इथे सांगताना एक सूचना आहे की तो जो बसला आहे तो नासिकाग्र दृष्टी ठेवून बसला आहे, त्याचे डोळे इकडे किंवा इकडे कसलाही आवाज झाला, काहीही झालं तरी तो कुठे वळून फिरून पाहणारच नाही आहे. तव करसंपुटा पैसे वामचरणी बैसे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने घातलेलं जे वज्रासन आहे त्या वज्रासनामध्ये करसंपुट 2 हाताची ओंजळ केली आहे आणि ती जी ओंजळ आहे ती ओंजळ अशी या ठिकाणी डाव्या मांडीवरती, म्हणजे तो तोलच असा येतो त्यांनी सांगितलं आहे त्या आसनाचा की त्या वज्रासनाचा, की त्याकरता आपोआप हात डाव्या मांडीवर बसतो. बाहुमुळी दिसे थोरी व आली, आणि त्यामुळे काय होतं की खांदे असे आपोआप वर उचलले जातात. हे जे खांदे वर उचलले जातात त्याला थोरी व आली, म्हणजे ते वर चढले. माझी उभारलेली दंडे शिरकमळ होय गाढे. आता हे दोन्ही खांदे वर गेल्यामुळे हे जे डोकं आहे, मस्तक आहे, ते त्याच्यात गच्च रुतून बसलं आहे असं वाटतं. शिरकमळ होय गाढे, ती स्थिती येते. आणि नेत्राद्वारीची कवाडे लागू पाहती, आणि त्या स्थितीमध्ये आपोआप डोळे बंद होतात. डोळे बंद नाही करावे लागत, ती आपोआप मिटलेच जातात डोळे.
आणि वरिचिले पाती ढळती, म्हणजे वरच्या पापण्या आणि त्याची आयलिड्स जी आहेत, त्याची कवाडं डोळ्यांची, ती आपोआप खाली येतात, उतरतात. आणि जी तळीची तळी पुंजाळती, आणि जी खालची आहेत ती खालीच विस्तारतात. ती आणखीन काही होत नाही, त्याचा विस्तार होतो. मोकळी, थोडक्यात काय, प्रत्येक गोष्टीच्या शिथिलतेची आपण कल्पना केली पाहिजे. आपल्याला जसं सारखं आसनं करताना सांगितलं तर रिलॅक्स 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 म्हणजे काय, की मोकळं सोडा, शिथिलता पाहिजे, प्रयत्न शैथिल्य. आज आपण तो विषय तेवढ्याकरता घेतला नाही, घेऊ आपण जरा पुढे आलो की प्रयत्न शैथिल्य म्हणजे काय होतं. ती संकल्पना योगिक आहे की प्रयत्न शैथिल्य प्राप्त अनंत समापत्तीभ्याम, त्या प्रयत्न शैथिल्याने. कारण आसनं करताना मी नीट उभी आहे का, माझे कपडे नीट आहेत का, हात बरोबर होतोय की नाही, मी असं करते, एकदा कुठे केसांना हात लावतो, एकदा कुठे आपण कपडे नीट करतो, हे काय त्याच्यात मान्यच नाही आहे. ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी सोडूनच द्या. त्यांनी असं म्हटलंय की प्रयत्नात शैथिल्य आलं पाहिजे, अगदी सहज हात लांब गेले पाहिजेत. हात लांब जाताना हात कसा जातोय याच्या आधी हाताच्या आत मन गेलं पाहिजे, आणि त्या आत गेलेलं मन त्या हाताबरोबर विस्तारत गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय शरीराला व्यापक होता येणार नाही. ती जी व्यापकता आहे शरीराची, ती व्यापकता येणार नाही, चैतन्य सगळ्या शरीरात खेळणार नाही. साधं वृक्षासन जरी केलं आणि हात जरी फक्त वर घेतले तरी ते वर गेल्यानंतर सगळी जी ऊर्जा आहे ती शरीरातून अशी वर जाते आहे हे आपल्याला वाटलं पाहिजे, ती गेली पाहिजे. आणि ती असं नुसत्या कल्पनेने होतं का, कल्पनेने होतं की नाही माहीत नाही, पण तो भाव आहे. कल्पना पुढे नेईल की नाही सांगता येत नाही, पण भाव नेऊ शकतो, नाही तर भक्तीला अर्थच उरणार नाही. भक्ती जी आहे ती केवळ भावावर उभी आहे. योगामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी भावानीच पुढं जायचं आहे. प्राणायाम करताना सुद्धा भाव आहे, कल्पना आहे. ध्यान करताना सुद्धा भाव आहे, कल्पना आहे. कल्पना काय, प्रत्यक्ष मूर्ती डोळे मिटल्यानंतर थोडीच दिसते. ती मूर्ती डोळे मिटल्यानंतर आम्ही आमच्या भावानी उभी केली आहे. त्या ठिकाणची जी एकाग्रता आहे ती भावात्मक आहे. आणि असणे, बीइंग, भावात्मकता म्हणजे माझा फार भाव आहे, मला अगदी रडू आलं, मला दुःख झालं, मला अगदी उत्कट भाव आहे, तो भाव नाही. आहे त्याचं असणं, ते इतकं मनात ठसलेलं आहे की तो आहे म्हणजे आहे. आणि मग डोळे मिटले की त्याच्या धारणा जी होते की तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं नाही, की मग ध्यानात त्याची मूर्ती डोळ्यापुढे प्रकट होते. आणि ती जी मूर्ती आहे ती मूर्ती पुन्हा भावात्मक आहे. आणि म्हणून तो जो भाव आहे त्या भावातून सगळं निर्माण होतं. तर त्यांनी इथे सांगितलं की हे जे डोळे आहेत, हे डोळे मिटले की हे विस्तारले. म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याचा काही आकार बदलतो का, नाही होत, पण डोळ्यांना एक व्यापकपण येते, ती भावना आहे. आणि म्हणून ते सांगतात, तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं तर फक्त वरचे जी कवाडं आहेत डोळ्याची ती अशी खाली उतरतात आणि खालची कवाडं वर मिटायला जात नाही. त्यांना सांगायचंय खालची जशी आहेत तशीच राहतात, फक्त तिचा विस्तार होतो. त्यामुळे डोळे ते वरच्या पापण्या खालच्या पापण्याला येऊन चिकटत नाहीत, ते फक्त त्या लीड्स खाली येतात. या खालच्या लीड्स आहेत त्या विस्तारित राहतात आणि म्हणून डोळे अर्धोन्मिलित दृष्टी होते. म्हणून त्यांनी सांगितलं की इथे तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया दिठी राहोनी आतुलीकडे. आता ती दृष्टी जी आहे ती बाहेर धावतच नाही. आपण वरच पाहिलं की आता सगळा प्रत्याहार झाल्यामुळे आता बाहेरची इंद्रियांची कसमस मोडे, ती इंद्रिय आता बाहेर धावतच नाहीत, म्हणजे डोळे पण बाहेर धावत नाहीत. ते आता अंतर्मुख आहेत, ते आत आलेले आहेत. आणि ते बाहेर पाऊल घाली कोडे, माऊलींची ओवी आहे, गोड असं लिखाणच मोठं त्यांचं मधाळ असतं. म्हणाले समजा कौतुकाने तर जर ती दृष्टी थोडी बाहेर गेलीच, ती आधी बाहेर जाणारच नाही, पण कौतुकाने बाहेर पाऊल घाली कोडे, कोडे म्हणजे आपण कोड कौतुक म्हणतो ना, त्यातला कोडे, कोडे म्हणजे कौतुकाने ती जर दृष्टी बाहेर गेली तर ते ठाई ठावो पडे नासाग्र पेटी.
तर त्यावेळी ती दृष्टी बाहेर गेल्यानंतर कुठं जाऊन पडेल? नासाग्र पिठी. ह्याच्यापेक्षा दुसरीकडे ती जाणार नाही. इकडं काय आणि तिकडं काय आहे असं ती बघणार नाही. ऐसे आतूची आतूची रचय, आतूचा आतूची, आतल्या आतच राहते. अशा प्रकारे हल्ली तरी सुद्धा बाहेरी मागुते न वचे, ती बाहेर येत नाही. म्हणून राहणे आधी ये दिठीचे, तेथेची होय. म्हणून दृष्टी आत जी एकदा वळवली आहे तिथेच ती दृष्टी राहते. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी, हे चाडसरे आघवी आपैसया. त्यामुळे आता डोळ्यांना दिशांकडे पाहावं, इकडे तिकडे वळून बघावं का काय समोर दिसतंय ते पाहावं. हे चाडसरे आघवी, ही हौसच संपते. हे काही बघण्याची इच्छाच राहत नाही आणि आपोआपच राहत नाही. काय झालं असेल असेल, नसेल नसेल, जे असेल ते. मग कंठनाळ आटे, मग गळा जो आहे तो त्याच्या ठिकाणी आवळून घेतला जातो किंवा आत ओढून घेतला जातो, जवळ घेतला जातो. हनुवटी हडवती दाटे, हा गळाच्या इथे जी कंठनाळ म्हणजे या ठिकाणी जो खड्डा आहे, या खड्ड्यामध्ये ही हनुवटी जाऊन ऋतून बसवली जाते. ते गाढी होनी नेहटे, ती गाढी म्हणजे घट्ट घट्ट बसते तिथे. नेहटे वक्षस्थळी, आणि मग जो दृष्टी आहे किंवा चेहरा आहे तो सगळा हृदयाकडे वळलेला राहतो. माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंदरू म्हणिपे पंडुकुमरा. आता म्हणाले काय झालं? आता या ठिकाणी माझी घंटिका लोपे, गळ्यावरती असणारं जो कंठ आहे तो कंठ लोपतो. वरी त्याला दाबल्या गेल्यामुळे आणि हे इथे आत रुतून बसल्यामुळे जो बंध निर्माण होतो त्या बंधाला जालंधर बंध असं म्हणतात. अर्जुना लक्षात घे. नाभीवरी पोखे, आता काय होतं? नाभीच्या वरती ती पुष्ट होते, म्हणजे नाभी अशी चांगली वर फुलून येते. आणि उदर हे थोके, आणि पोट जे आहे ते फार खपाटीला जातं, मागे जातं. आणि अंतरी फाके हृदय कोशू, आणि आतमध्ये जो हृदयाकाश आहे ते प्रचंड विस्तारतं. म्हणजे त्या योग्याला कळतं की आतमध्ये काय आहे. खरं पाहिलं तर शरीर माहिती आहे, त्याची बाहेरून मर्यादा माहिती आहे. आपल्याला ती फुफ्फुसं माहिती आहे, हृदय माहिती आहे, त्याच्यावरचा हाडांचा पिंजरा माहिती आहे. पण ती सगळी मर्यादा तिथे राहत नाही. त्या मर्यादेच्या पलीकडे ते जे हृदयाकाश आहे ते त्याला आतमध्ये व्यापक बनतं. आणि व्यापक अशा हृदयाकाशात म्हणून ते सांगतात अंतरी फाके हृदयाकाशू, आतमध्ये ते जे हृदय कमल आहे त्याचा विकास होतो. हृदयाचं जे आकाश आहे ते आकाश व्यापक बनतं. स्वाधिष्ठानावरीची एक काठी. आता हे काय झालं? हा झाला जालंधर बंध. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोणता सांगितला? मूळ बंध, पहिल्या श्लोक म्हणजे 12व्या श्लोकात. आत्ता 13व्या श्लोकात सुरुवातीला हा सांगितलेला बंध कोणता? जालंधर बंध. आणि आता सांगता आहेत उडियाण. स्वाधिष्ठानावरी चिले काठी, स्वाधिष्ठान मूलाधार अगदी उदद्वारापाशी, नाभीच्या ठिकाणी मणिपूर, आणि या दोघांच्या मध्यावरती स्वाधिष्ठान. या दोघांच्या मध्यावरती स्वाधिष्ठान चक्राच्या काठावरती म्हणजे अगदी वरच्या टोकाला नाभिस्थाना तळवटी, आणि नाभीच्या खाली असा तो बंध पडतो ज्याला उडियाण बंध, ओढियाणा, तो त्याला उडियाण असं म्हणतात. तिथं काय होतं? नाभिस्थल वर राहतं आणि त्याच्या खालचं जे पोट आहे ते पूर्ण आत खपाटीला, आपण रामदेव बाबांनी दाखवलेलं पाहिलंय, ते नवली क्रिया पुष्कळ वेळा करून दाखवतात. आणि त्या नाभिस्थानात तळवटी, बंधू पडे किरीटी, ओढी आणा तो, तिथे तो उडियाण बंध त्या ठिकाणी साधतो. म्हणजे आता 3ही बंध सांगून झाले. तो जो मूलाधार चक्राच्या ठिकाणचा मूलबंध, कंठाच्या ठिकाणचा जालंधर बंध आणि नाभिस्थानाच्या ठिकाणचा उडियाण बंध, हे 3ही बंध एका वेळी साधायचे. तेवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं की तो त्याच्या संप्रदायामध्ये त्याचा गुरु शिकवे, त्या गुरु महाराजांच्याकडनं गुरुपदिष्ट मार्गाने तो हा विषय घेईल की कसं करायचं.
मूलबंध केल्यानंतर कसं बसायचं, किती वेळात तो साधायचा, श्वास कसा घ्यायचा, मग जालंधर बंध आधी करायचा का आधी श्वास सोडून उडियाण घ्यायचा आणि उडियाणानंतर जालंधर बंध करायचा, का जालंधर बंध करून असलेला आतमधला जो श्वास आहे किंवा प्राणवायू आहे तो तसाच आत ठेवून शरीराचा अंतःकुंभक करायचा, आपल्याला काही माहीत नाही. कारण ती जी श्वासाची स्थिती आहे त्या श्वासामधून राहिलेला जो प्राणवायू आहे तो पूर्ण शरीराच्या बाहेर काढून हे शरीर म्हणजे निर्वात घट करायचा का, वायुरहित घट बनवून तो बाह्य कुंभक करायचा का, जो घेतला आहे श्वास तो आतमध्ये राखून अंतःकुंभक करायचा, हे गुरुपदिष्ट मार्गाने आपल्याला समजून घ्यायला लागेल. म्हणजे तो विषय तिथे आहे, त्यांचा विषय. आज आपण इथे थांबू. पुढच्या वेळी आता कुंडलिनी.